तुम्ही पाहताय न्यूज 24 महाराष्ट्र। मी गणेश शिंदे। आज आपण आहोत नेरे ग्रामपंचायत या ठिकाणी आणि आपल्या या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे गावकऱ्यांनी जे पीएमआरडीने टीपी स्कीम टाकली आहे त्याच्या विरोधासाठी गावकरी पुढे आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं टीपी स्कीम काय आहे, काय सांगाल नेमकं टीपी स्कीम काय आहे? नाही, आम्हाला तर त्याची कल्पना अजून नाहीये की टीपी स्कीम नक्की काय आहे, कशाच्या धर्तीवरती त्यांनी टाकली आहे किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी कशा घेणार आहेत, त्यांना काय देणार आहेत। मूळतः तुम्हाला सांगायचं झालं तर नेरे गावचा थोडासा इतिहास तुम्हाला सांगतो। नेरे गावातील वरती तुम्हाला कासरसाई डॅम आहे, त्या कासरसाई धरणातील ज्या शेतकऱ्यांचं जे बाधित झाले त्यांचं पुनर्वसन हे आमच्या नेरे गावावरती केलं। साधारण 1985 ते 92 मध्ये ही प्रक्रिया झाली। त्याच्यामध्ये नेरे गावातील जवळजवळ 380 एकर जमीन ही नेरे गावातील शेतकऱ्यांनी त्या पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी दिली। त्याचे कुठल्याही प्रकारचे मोबदला अजून इथल्या शेतकऱ्यांना मिळाला नाही अथवा शेतकऱ्यांनी घेतला नाही, कारण तो एकदम तुटपुंजा स्वरूपाचा तो मोबदला होता। या सगळ्या गोष्टी असतानाही शासनाने पुन्हा एकदा अजून एक नवीन काहीतरी बोजा या शेतकऱ्यांच्या शेतीवरती टाकायचा ठरवलेला दिसतोय असं आम्हाला वाटतंय। ही टीपी स्कीम पाहिजे, तिचा उद्देश काय आहे याची कुठली या शेतकऱ्यांना कल्पना नाहीये। टीपी स्कीम बद्दल तुम्ही मला एकच सांगू इच्छितो मी की बुवा ज्या टायमाला आमच्याकडे हे धरण झालं आणि धरणाच्या टायमाला आमच्या शेतकऱ्यांना त्यांनी कुठंतरी खुश केलं की बुवा तुम्हाला एक एक एकर त्यांना जागा द्या, तुम्हाला हे पाणी कायम कायम सुटल। पण त्याच्यावर आमची लोक म्हणजे तसंच दूर राहिली, याचा काय विचार केला नाही लोकांनी। आणि ह्या लोकांना जमिनी करण्याकरता दिल्या, त्या आमच्या गावात यांनी प्लॉट पडून ह्या जमिनी वापरल्या। म्हणजे आमचं गाव कष्ट करते आणि ह्या कष्टाच्या उपयोगात लोक फायदा घेतात, बरोबर। विषय असा त्याचं पाण्याचा आम्हाला आज काय मोबदला नाही। कॅनलला जमिनी गेल्या, कॅनल आजही कोरडे आहेत, त्याच्यात झाडं उगवलेली आहेत मोठाली, त्याचं पाणी नाही। आम्हाला काय करायचं शेतकऱ्यांनी? आणि प्रत्येक टायमाला आमच्या गाव हा अतिचार चाललाय। कुठंतरी एखाद्या पुढाऱ्याला नेणार, तुम्हाला अशा औषधं देणार, आम्ही असं करू तसं करू, पण कुठंच काय होत नाही। आम्ही पाणी मागायला गेलो, महिन्या 2 महिने वड्याला पाणी सोडा, तर म्हणतात नाही आमच्या फळ्यावर इथं माणसं आणायला पाहिजे, मग ते माणसं न्यायला लागते तिथं, मग कधीतरी 8 महिन्यातून एकदा पाणी सोडणार, परत आम्ही आलं की त्या फळ्या खाली पडणार, वड्याचं पाणी 2-4 दिवसात संपणार। अशा आमच्या बागायती होणार का? हे पाणी तुम्ही लोकांना वापता, कंपन्यांना पाणी चाललंय वर तुम्ही मोटर टाकून, आमचा काय त्याच्यात फायदा आहे?